तर ही दृश्य आपण पाहतोय। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या भेटीला सध्या प्रकाश आंबेडकर हे पोहोचलेले आहे। आधी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून लक्ष्मण हाके यांची फोनवर विचारपूस करण्यात आली होती आणि त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर हे लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत। तर ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी त्यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर हे सध्या पोहोचलेले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। हाकेंची प्रकृती खालावलेली आहे। अशात प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाकेंच्या भेटीला पोहोचलेले आहे। याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाकेंची फोनवरून विचारपूस केली होती, मात्र आता प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर उपोषण स्थळावर पोहोचलेले आहे। प्रकाश आंबेडकर हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर ओबीसी उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि आज प्रकाश आंबेडकर हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहे। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हमी द्या अशी लक्ष्मण हाकेंची मागणी आहे आणि त्यासाठीच हे उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकर हे सध्या लक्ष्मण हाके यांच्या भेटीला उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत। तर प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी उपोषणस्थळी पोहोचलेले आहे। उपोषणस्थळाची दृश्य आपण पाहत आहोत। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, हॅलो दत्ता, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं वाडेबुद्रीमध्ये उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। 8व्या दिवशी अनेक नेते लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी येत आहेत। आज सकाळीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे सुद्धा लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकता की मंचावरती दोन्ही उपोषणकर्त्यांच्या मधोमध प्रकाश आंबेडकर या ठिकाणी बसलेले आहेत। दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक बनलेली आहे, हालाकीची बनलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण हाके आहेत तर डाव्या बाजूला नवनाथ वाघमारे हे आहेत। या दोघांही उपोषणकर्त्यांची प्रकाश आंबेडकर जे आहेत ते भेट घेत आहेत, विचारपूस सुद्धा करत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसीच्या आरक्षण बचावासाठीचं हे उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेऊ नये अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती या दोन्ही उपोषणकर्त्यांनी केलेली आहे। या उपोषणाला संपूर्ण मराठवाड्यातून आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे। रास्ता रोको सुद्धा अनेक वेळेला झालेली आहेत। उपोषण ठिकाणी मराठवाड्यातल्या आणि राज्यातल्या वेगवेगळ्या गावखेड्यातून नक्कीच दत्ता तुमच्याकडे येतो, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर उपोषण स्थळी आता प्रकाश आंबेडकर पोहोचलेले आहेत।